श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर असं एकमेव ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यामध्ये त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचं दर्शन आपण करू शकतो. असं म्हटलं जाते की इथे दर्शन करून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर आज आपण दर्शन करणार आहोत त्र्यंबकेश्वराचं. नमस्कार, मी विशाल भोईर सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही कर्जतहून समृद्धी महामार्ग पकडून त्र्यंबकेश्वरासाठी निघालो. जवळपास 4 तासाचा प्रवास करून आम्ही त्र्यंबकेश्वर येथे पोहोचलो. सकाळी रूम घेऊन सकाळी 8 वाजता थोडं फ्रेश होऊन कपडे चेंज करून आम्ही दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहिलो. तशी सकाळ असल्या कारणाने फारशी काही गर्दी नव्हती, म्हणून अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचून स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर येऊन फोटोशूट करून त्या ठिकाणी मंदिर परिसर आणि सर्व पाहून पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबली ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पूजा, त्रिपिंडी, कुंभविवाह, रुद्राभिषेक, महाभिषेक असे सर्व विधी या ठिकाणी केल्या जातात. आणि खरंच अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आमचं पूर्ण झालं. आणि या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे पंचवटी येथे गेलो.